तर आजवर मराठी मतांवर दावेदारी करणारे दोन पक्ष म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि धाकट्या ठाकरेंची मनसे यावेळी पहिल्यांदाच एकत्र आले। आजवर मुंबईच्या मराठी बहुल मतदारसंघांमध्ये या दोघांमध्ये टक्कर असायची, पण यावेळी मात्र दोघांची युती असल्यामुळे वेगळाच पेच आहे। कोणती जागा कुणी लढवायची, कुणाला तिकीट द्यायचं, बंडखोरी कशी टाळायची या प्रश्नांची उत्तरं शोधत ठाकरे आपले हे बालेकिल्ले राखणार का याची आता मुंबईकरांना उत्सुकता आहे। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। दक्षिण मध्य मुंबईमध्ये ठाकरे ब्रँडची ग्रँड परीक्षा। मराठी मतदारांचा कौल कुणाला? राजकीय बालेकिल्ले राखण्याचं कडवं आव्हान। 20 वर्षांच्या नंतर ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि या बंधू युती मागचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिका। ज्या मराठी मतांच्या जोरावर ठाकरे बंधू मुंबईमध्ये महापौर बसवण्याचं स्वप्न बघतायत, ती मराठी मतं सर्वाधिक एकवटली आहेत ती दक्षिण मध्य मुंबईत। वरळी, शिवडी, दादर, माहीम अशा मराठी मतदारसंघांसाठी ठाकरेंची ही युती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मात्र यापैकी काही जागांची उमेदवारी अजूनही घोषित न झाल्यामुळे सस्पेन्स वाढतोय। दादरमधल्या 192 या प्रभाग क्रमांकाची जागा मनसेला सुटली आहे। या प्रभागामधून मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी जाहीर झाली। तर आणखी एक जागा म्हणजे प्रभाग क्रमांक 194 मधून सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार असतील। खरं तर या मतदारसंघामधून मनसेच्या पहिल्या फळीमधले नेते संतोष धुरी हे इच्छुक होते, त्यामुळे त्यांची नाराजी कशी दूर होणार हे बघणं देखील महत्त्वाचं। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 102 एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। त्याच वेळेला मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकरांनी मात्र एबी फॉर्मसाठी मातोश्रीवर चकरा मारल्यात। ठाकरेंकडून 75 तर मनसेकडून 15 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली। ठाण्यात शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या तिघांचं गुणागोविंदाने जे काही जागा वाटपाचा कार्यक्रम होता तो बऱ्यापैकी आता पूर्ण झालेला आहे। एकाच जागेवर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये वाद असल्यामुळे ती जागा थांबली आहे, पण बाकी बऱ्यापैकी आता आमचं सगळं संपलेलं आहे। आमच्याकडनं काल रात्रीपासून जवळजवळ सगळेच एबी फॉर्म गेलेले आहेत आणि काही ठराविक एबी फॉर्म जे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत आमचे जातील। दक्षिण मध्य मुंबई हे मराठी भाषिकांचे मतदारसंघ। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं यंदाच्या निवडणुकीमध्ये मराठी भाषा आणि मुंबईला तोडण्याचा डाव असे दोन मुद्दे प्रचारामध्ये अग्रभागी घेतल्यामुळे या मतदारसंघांमध्ये काहीही करून जिंकण्याचा चंग त्यांनी बांधलाय। शिंदेंची शिवसेना, काँग्रेस वंचितची युती हे सोडून मराठी माणसांची एकगठ्ठा मतं आपल्याच पारड्यामध्ये पाडून घेण्यासाठी ठाकरे ब्रँडचा आटोकाट प्रयत्न असेल, त्यामुळे त्या प्रकारे जागा वाटप ठरल्याचं दिसतंय। याच वेळेला आज झालेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये कुणाला किती जागा मिळाल्या यामध्ये नाराज होऊ नका, मराठी माणसापुढे स्वार्थ क्षुल्लक आहे असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। प्रत्येक जागा ही मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे आणि मराठी माणसासाठी महत्त्वाची आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आहे, रात्र वैऱ्याची आहे। मुंबई मराठी माणसांसाठी या निवडणुकीमध्ये सगळं बाजूला ठेवून झोपून लावून काम करून मुंबई आपल्याला वाचवायची आहे, अशा प्रकारचा संदेश सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे। मुंबईमध्ये ठाकरेंच्या युतीला राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ पूर्णपणे मिळाली आहे का हे मात्र उद्याच स्पष्ट होईल। तुर्तास राष्ट्रवादीला प्रामुख्यानं पूर्व उपनगरामधील भांडूप, विक्रोळी आणि पश्चिम उपनगरामधील गोरेगाव आणि मालाड इथल्या जागा सोडण्यात आल्या। त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। मंगळवारची सकाळ उजाडेल तेव्हाच अजूनही रखडलेल्या जागांचा संभ्रम क्लिअर होईल। मुंबई महानगरपालिकेचा निकाल जो काही लागेल तो लागेल, पण 16 जानेवारीला दक्षिण मध्य मुंबईमध्ये ठाकरे बंधू विजयाचा गुलाल उधळणार का याकडे मुंबईकरांचं लक्ष नक्कीच असेल।
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.